पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दुजाभाव केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जातोय। विरोधी पक्षाला कमी बजेट दिल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काळे कपडे घालून त्यांचा निषेध केला। विकास कामाला पुरेल एवढे पैसे तरी द्या, तेवढे पैसेही दिले नसल्याचा आरोप या नगरसेवकांनी केलेला आहे। स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत। सर्वांना समान बजेट दिल्याचा दावा त्यांनी केला आहे। मुळामध्ये आज त्यांनी त्यांची भूमिका किंवा आंदोलन जे काय आपण म्हणता ते केलं आहे, फक्त वस्तुस्थिती वेगळी आहे। ती आपल्याला मी या ठिकाणी सांगेन की कुठलाही असा काही प्रकार विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना कमी बजेट आणि सत्ताधाऱ्यांना जास्त बजेट असा कुठेही प्रकार झालेला नाही। त्यामुळे हा सगळा एक स्टंटबाजी आहे। हे अंदाजपत्रक जे आले हे वास्तववादी अंदाजपत्रक आहे। हे संपूर्ण प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा या ठिकाणी दाखवलं, मान्य केलं आणि अशा याच्यामध्ये यांच्या हातामध्ये दुसरा काही मुद्दा नाही, बजेटवरती बोलायला यांच्याकडे काही नाही। त्यामुळे असं कुठं ते स्टंटबाजी करून प्रसिद्धीसाठी हे करतात, याच्यामध्ये दुसरं काही नाही।